कपडे खरेदीच्या बहाण्याने दुकानात जाऊन कपडे चोरून पळून जाणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दोघांकडून चोरलेले कपडे हस्तगत करण्यात आले आहेत. मोहम्मद अनवर सय्यद वय वर्ष 29 राहणार नानावली व प्रवीण उर्फ चंपा लिंपाजी काळे वय वर्ष 24 राहणार कॅनल रोड असे पकडलेल्या संदेशीचे नावे आहेत. कॉलेज रोडवरील कॅन्टोबिल शोरूम मध्ये 25 मे रोजी दोन चोरटे कपडे खरेदीच्या बहाण्याने गेले होते. त्यांनी दुकानातील पॅन्ट, टी शर्ट, परफ्यूम, बरमुडा आदी सुमारे 28,000 रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला होता. चोरट्यांनी बिल न देताच पळ काढल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध जबरी चोरी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वरिष्ठांसह सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने चोरट्याचा शोध केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रदीप मस्ते, प्रवीण वाघमारे, विशाल देवरे, समाधान पवार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.